नमस्कार मंडळी, आज आपण सार्थ श्रीमत दासबोध दशक 14वे त्यातील समास तिसरा, ज्याचं की शीर्षक आहे कवित्व कला निरूपण, ह्याचं वाचन करणार आहोत. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्री. चला तर मग सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक 14वे, समास तिसरा, कवित्व कला निरूपण. मध्ययुगात आणि श्री समर्थांच्या काळात कला, नीती, तत्वज्ञान आणि परमार्थ यांचे फार निकटचे नाते होते. काव्य, कला, शास्त्र, तत्वज्ञान आणि परमार्थ यामध्ये पारंगत असणारी माणसे निस्वार्थीपणे समाजास मार्गदर्शन करीत. राजा देखील त्यांना मोठा मान देत असे. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये कवीला फार उच्च स्थान होते. साधकाची आपल्या साधनांमध्ये प्रगती होऊ लागली म्हणजे त्याचे अंतःकरण अति हळूवार बनते. अशा सूक्ष्म अंतःकरणाने विश्वांतर्गत असीम सौंदर्याची प्रचिती येते. त्याचा परिणाम होऊन साधक सुरेख भाव कविता करू लागतो. म्हणूनच 99% संत कवी असतात. कवींचे महत्व आणखी एका दृष्टीने सांगावे लागते. माणूस रसलोलूप प्राणी आहे. रससेवन करण्याची त्याची लालसा कवी तृप्त करतो. प्रतिभेचे वरदान लाभलेला कवी जीवनाच्या उच्च पातळीवर चढतो. तेथे त्यास समग्र जीवन समजून घेण्याची शक्ती येते. त्याला आकलन झालेला जीवनार्थ व्यक्त करण्याच्या निरनिराळ्या वाटा प्रतिभेने त्याला दिसतात. त्यामधून नव्या नव्या काव्य रचना तयार होतात. प्रतिभेची कृपा असणाऱ्या कवींच्या काव्यात ओज, तेज आणि प्रसाद हे गुण असतात. अशा काव्यात फार मोठा आशय थोडक्यात सांगितलेला असतो. मानवी जीवनातील अपूर्णता, असहाय्यता, चमत्कृती गूढता, सूक्ष्म संघर्ष आणि वासनांचा धुमाकूळ कवी आपल्या दिव्य दृष्टीने पाहतो व अनुभवतो. मग त्याच गोष्टी तो मोठ्या मार्मिक, खोचक, परिणामकारक आणि नादमधुर भाषेत व्यक्त करतो. अशा काव्याचे श्रवण केले असता दुःखी, कष्टी, संसाराने गांजलेल्या सामान्य माणसांना आपल्या परिस्थितीचा व देहाचा काही काळ तरी विसर पडतो. त्यातले त्यात ज्याला भक्तीचे वरदान आहे असा कवी आपल्या काव्याने सामान्य माणसात देखील भगवंताविषयी आपलेपणा आणि जिव्हाळा निर्माण करतो. भक्तिमार्ग मूलतः नाद ब्रह्माची उपासना असल्याने भक्तिमार्गी कवीवर शारदा त्वरित कृपा करते. त्याची प्रतिभा जागी होऊन त्याला अगदी आतून शब्द स्फुरतात. त्याच्या तोंडून प्रासादिक वाणी बाहेर पडते. असा पुरुष साधन कालात अनुतापयुक्त व प्रार्थना प्रधान काव्य बोलतो तर सिद्धपणाच्या अवस्थेत स्वरूपानुभूतीचे रम्य वर्णन करतो किंवा उपदेशपर वचने सांगतो. अशी कविता अर्थातच स्थलकालाच्या बंधना पलीकडे असते. तिच्यामधील प्राण किंवा जिवंतपण म्हणजे कवीचा आत्मसाक्षात्कार होय. शिवाय तिच्यामध्ये भाषा प्रभुत्व, चमत्कृती, रसभाव, चैतन्य, सौंदर्य, भव्यता, पावित्र्य, व्यक्तिरेखन, जीवनदर्शन आणि जीवनभाग्य या गोष्टी असतात. त्यामुळे ते काव्य ऐकल्यावर श्रोत्यांच्या मनावर चटकन परिणाम होतो. प्रथम त्याचा रसास्वाद घेतल्यानंतर श्रोते आपोआप त्यावर चिंतन करतात. त्या चिंतनातूनच श्रोत्यांच्या जीवनाला भगवंताकडे वळण लागते. अशा रीतीने रंजन आणि आत्मबोध सुलभ करणाऱ्या कवींच्या कविता कलेचे वर्णन श्री समर्थांनी या समासामध्ये केले आहे. चला तर मग आता ओवी वाचनाला सुरुवात करूया. सार्थ श्रीमत दासबोध दशक 14वे, समास तिसरा, कवित्व कला निरूपण. श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. कवित्व शब्द सुमनमाळा, अर्थ परिमळ आगळा, तेणे संत षटपदकुळा आनंद होये. कवितेने भगवंताची पूजा कशी करावी ते श्री समर्थ सांगतात. शब्दरूपी फुलांची माळा म्हणजे काव्य होय. त्या फुलांचा सुंदर सुगंध म्हणजे कवितेचा अर्थ होय. हा सुगंध काही औरत असतो. संतरूपी भुंगे त्या फुलांवर बसतात. त्यांना अर्थरूप सुगंधाने आनंद होतो.
ऐसी माळा अंतःकरणी गुंफून पूजा रामचरणी वोकार तंत अखंडपणी खंडूच नये. अशा शब्दरूपी फुलांची माळा अंतःकरणात गुंफावी आणि पूजा म्हणून ती श्रीरामचरणी अर्पण करावी. परंतु सर्व शब्दांचे मूळ ओंकार होय. परेपासून वैखरीपर्यंत त्याचा तंतू अखंड राहतो. तो तुटणार नाही याची खबरदारी असावी. ओंकाराला शब्द ब्रह्म म्हणतात. निर्मळ स्फूर्तिरूप असणारी परावाणी तेथे अखंड वास्तव्य करते. परावाणीतील स्फूर्ती अर्थाचे रूप धारण करते तेव्हा ती पश्यंती होते. अर्थ जेव्हा सूक्ष्म शब्दाचे रूप धारण करतो तेव्हा तीच मध्यमा बनते आणि सूक्ष्म शब्दांचे जेव्हा स्थूल शब्दात रूपांतर होते तेव्हा तिलाच वैखरी म्हणतात. पश्यंतीमधील अर्थ जेव्हा शब्दाकार होतो तेव्हा त्याला दृश्य जगाचे वारे लागते. त्या संधीमध्ये माणसाला मूळ स्फूर्तिस्थानाचा विसर पडण्याचा संभव असतो. मी हे काव्य रचले असा देहबुद्धीचा जोर होण्याचा संभव असतो. तसे झाले म्हणजे ओंकार तंतू तुटतो. ते होऊ देऊ नये. मीपणाची घाण नसलेले सुंदर सुगंधी काव्य भगवंताच्या चरणी अर्पण करावे. धीट, पाठ आणि प्रासादिक असे कवितेचे 3 प्रकार सांगून भक्ती वाढविण्यास कविता करावी असे श्री समर्थ म्हणतात. परोपकारा कारणे कवित्व अगत्य करणे तया कवित्वाची लक्षणे बोली जेती. जनतेचे कल्याण व्हावे यासाठी अगदी अगत्याने कविता करीत जावी. ती कविता कशी असावी ते आता सांगतो. जेणे घडे भगवत भक्ती जेणे घडे विरक्ती ऐसी या कवित्वाची युक्ती आधी वाढवावी. ज्या कवितेने भगवंताची भक्ती वाढेल आणि विरक्ती उत्पन्न होईल अशा प्रकारची कविता आधी पुष्कळ करावी. क्रिये विण शब्द ज्ञान तयान मनिती सज्जन म्हणोनी देव प्रसन्न अनुतापे करावा. स्वानुभवा वाचून जे नुसते शब्द ज्ञान असते त्याला संत सज्जन किंमत देत नाही. म्हणून अनुतापाने देव प्रसन्न करून घ्यावा. देवाचे न प्रसन्नपणे जे जे घडे बोलणे ते ते अत्यंत श्लाघ्यवाणे या नाव प्रासादिक. देव प्रसन्न झाल्यावर जे जे शब्द येतात, जे जे काही वाणीतून प्रगट होते ते ते सारे अतिशय चांगले असते. त्यालाच प्रासादिक असे म्हणतात. धीट पाठ प्रसादिक ऐसे बोलती अनेक तरी हा त्रिविध विवेक बोली जेल. धीट, पाठ आणि प्रासादिक असे कवितेचे 3 प्रकार लोक सांगतात. हे 3 प्रकार काय आहेत त्याचे विवेचन सांगतो. धीट म्हणजे धीटपणे केले जे जे आपुल्या मनास आले बळेंची कवित्व रचिले या नाव धीट बोलीजे. धीटपणाने केलेले काव्य ते धीट कवित्व होय. आपल्या मनात जे जे येते त्यावर जबरदस्तीने काव्य करणे यास धीट कवित्व म्हणतात. पाठ म्हणजे पाठांतर बहुत पाहिले ग्रंथांतर तया सारिखा उतार आपणही केला. पाठ म्हणजे पाठांतर. पुष्कळ निरनिराळे ग्रंथ अभ्यासून त्यामधील काव्यासारखी कविता आपण रचणे यास पाठ कवित्व म्हणतात. शीघ्रची कवित्व जोडिले दृष्टी पडिले तेची वर्णिले भक्ती वाचून जे केले त्या नाव धीट पाठ. तत्काळ कविता रचण्याची शक्ती संपादन केली. मग जे दृष्टीस पडले त्यावर कविता रचली. अशा रीतीने भगवंताच्या भक्ती वाचून जी कविता असते तिला धीट पाठ कविता म्हणतात. कामिक रसिक शृंगारिक वीर हास्य प्रास्ताविक कौतुक विनोद अनेक या नाव धीट पाठ. जी कविता कामिक व रंगेल आहे, जिच्यामध्ये शृंगार, वीर, हास्य, पश्चाताप, कौतुक, विनोद इत्यादी अनेक विषय वर्णिले आहेत, त्या कवितेला धीट पाठ कविता म्हणतात. मन झाले कामाकार तैसेची निघती उद्गार धीट पाठे परपार पाविजेत नाही. कवीचे मन कामवासनेने भरून कामाकार झाले म्हणजे त्यास अनुसरूनच त्यांचे उद्गार निघतात. अशा धीट पाठ कवितेने काही परमार्थ साधत नाही. भावया उदर शांती करणे लागे नरस्तुती तेथे केली जे वित्पत्ती त्या नाव धीट पाठ. पोटातील भुकेची आग शांत करण्यासाठी कवीला माणसाची स्तुती करावी लागते. अशी नरस्तुती करण्यासाठी काव्यशक्ती वापरून केलेली जी कविता तिचे नाव धीट पाठ कविता होय. आता कविता नसावी कशी
याचे वर्णन श्री समर्थ करतात. कवित्व नसावे धीट पाठ, कवित्व नसावे खटपट, कवित्व नसावे उद्धट पाषांड मत. कविता धीट पाठ नसावी, कविता ओढून ताणून आणलेली नसावी, कविता उद्धट किंवा पाखंड मत प्रतिपादन करणारी नसावी. कवित्व नसावे वादांग, कवित्व नसावे रसभंग, कवित्व नसावे रंगभंग दृष्टांतहीन. कवितेत वादविवादाचे अंग असू नये, कवितेमध्ये रसाचा भंग आणि रंगाचा बेरंग नसावा, दृष्टांता वाचून कविता असू नये. कवित्व नसावे पाल्हाळ, कवित्व नसावे बाष्कळ, कवित्व नसावे कुटीळ लक्षुनिया. कवितेमध्ये पाल्हाळ आणि पाचकळपणा नसावा, वाईट किंवा लबाड लोकांना उद्देशून कविता करू नये. हीन कवित्व नसावे, बोलिलेंची न बोलावे, छंदभंग न करावे मुद्राहीन. हलक्या दर्जाचे कवित्व नसावे, कवितेत तेच तेच पुन्हा पुन्हा सांगितलेले नसावे. काव्यशास्त्राचे नियम मोडणारे कवित्व नसावे, छंद मात्रा वृत्त वगैरेंचे नियम मोडू नयेत. व्युत्पत्तीहीन तर्कहीन, कलाहीन शब्दहीन, भक्ती ज्ञान वैराग्यहीन कवित्व नसावे. विद्याविलास, तर्क, कला, उचित शब्द, भक्ती, ज्ञान, वैराग्य यांचा अभाव असणारे कवित्व नसावे. भक्तिहीन जे कवित्व, तेची जाणावे ठोंबे मत, आवडीहीन जे वगत्कृत्व कंटाळवाणे. ज्या काव्यात भक्ती नाही ते अडाणी काव्य समजावे, जे काव्य भक्तीच्या आवडी विरहित असते ते कंटाळवाणे होते. भक्ती विण जो अनुवाद, तोची जाणावा विनोद, प्रीती विण संवाद घडे केवी. भक्तीशिवाय केलेली काव्य रचना हे मनोरंजनच समजावे, भगवंताच्या प्रेमाखेरीज त्याच्याशी खरा वार्तालाप होत नाही. असो धीट पाठ ते ऐसे, नाथिले अहंतेचे पिसे, आता प्रासादिकते कैसे सांगी जेल. असो धीट पाठ कविता ही अशी असते, मिथ्या असलेल्या अहंकाराला लागलेले ते एक प्रकारचे वेडच आहे. प्रासादिक कविता कशी असते ते आता सांगतो. वैभव कांता कांचन, जयास वाटे हे वमन, अंतरी लागले ध्यान सर्वोत्तमाचे. काव्य समीक्षा करणाऱ्यांच्या दृष्टीने श्री समर्थांचे हे मत एकांगी वाटेल, पण ते संत होते. संतांचे म्हणणे असे की माणसामध्ये प्रत्यक्ष भगवंताची शक्ती शारदेच्या रूपाने म्हणजेच वाणीच्या रूपाने अवतरली आहे. या पवित्र शक्तीचा खरा उपयोग आपण भगवंताच्या दर्शनासाठी केला पाहिजे. वाणीचे इतर उपयोग गौण आहेत हे मानल्यावर भगवंताची भक्ती प्रदान करणारी कविता तीच उत्तम कविता समजावी लागते. भगवंताच्या निरंतर चिंतनाने भक्तीने ओथंबलेली कविता स्फुरते आणि तीच श्रोत्यांच्या अंतःकरणात भक्तीची अमृतवल्ली फोफावायला सहाय्य करते. अशी कविता अगदीच सहजपणे संतांच्या हृदयरूपी गुहेतून वाहत असते. तीच खरी प्रासादिक कविता होय. वैभव कांता कांचन, जयास वाटे हे वमन, अंतरी लागले ध्यान सर्वोत्तमाचे. ज्याला वैभव, पैसा आणि काम वासना तिन्ही वांतीसारखी किरसवाणी वाटतात, ज्याच्या हृदयात भगवंताचे ध्यान अखंडपणे चालू असते. जयास घडीने घडी लागे भगवंती आवडी, चढती वाढती गोडी भगवत भजनाची. क्षणाक्षणाला ज्यास भगवंताचे स्मरण होते आणि त्यामुळे त्याला असलेली भगवंताची आवड सारखी वाढत जाते, ज्याची भगवंताची भक्ती आणि तिची गोडी अधिकाधिक वाढत जाते. जो भगवत भजने विण जाऊ नेदी एक क्षण, सर्व काळ अंतःकरण भक्तिरंगे रंगले. भगवंताच्या भजनांवाचून एक क्षण देखील तो वाया जाऊ देत नाही, ज्याचे अंतःकरण सदैव भगवंताच्या प्रेमात रंगलेले आहे. जया अंतरी भगवंत अचल राहिला निवांत, तो स्वभावे जे बोलत ते ब्रह्म निरूपण. आणि ज्याच्या अंतर्यामी भगवंत अचल आणि स्थिर असतो, असा पुरुष जे सहज बोलतो ते ब्रह्म निरूपणच होय. अंतरी बैसला गोविंद
तेणे लागला भक्ती छंद, भक्तिविण अनुवाद आणिक नाही. अंतःकरणामध्ये भगवंताने ठाण मांडल्याने अशा पुरुषाला भक्तीचा छंद लागलेला असतो. त्यामुळे तो भक्ती वाचून दुसरे काही बोलतच नाही. आवडी लागली अंतरी, तैसीच वदे वैखरी, भावे करुणा कीर्तन करी, प्रेम भरे नाच तू. अंतर्यामी ज्याची आवड लागलेली असते त्याला अनुसरून त्याची वाणी बोलू लागते. मोठ्या प्रेमाने व श्रद्धेने तो करुणा रसाने भरलेले कीर्तन करतो. कीर्तनामध्ये प्रेम अनिवार्य होऊन तो नाचतो. भगवंती लागले मन, तेणे नाठवे देहभान, शंका लज्जा पळून दुरी ठेली. त्याचे मन भगवंताला चिकटल्याने त्याला देहभान राहत नाही. शंका आणि लाज त्याच्यापासून दूर पळून जातात. तो प्रेम रंगे रंगला, तो भक्तीमध्ये मातला, तेणे अहंभाव घातला पायांतरी. प्रेमाच्या रंगाने रंगलेला आणि भक्तीच्या कैफाने मस्त झालेला असा तो स्वतःचा अहंभाव आपल्या पायाखाली तुडवतो. गात नाचत निशंक, तयास कैचे दिसती लोक, दृष्टी त्रैलोक्य नायक वसोन ठेला. तो अगदी निशंक मनाने गातो व नाचतो. आजूबाजूच्या लोकांचे अस्तित्व त्याला भासत नाही, कारण त्याच्या नजरेमध्ये त्रैलोक्य नायक भगवंत भरवून राहतो. ऐसा भगवंती रंगला, आणिक काही न लगे त्याला, स्वइच्छा वर्णू लागला ध्यान कीर्ती प्रताप. अशा रीतीने जो भगवंताच्या ठिकाणी रंगून जातो त्याला कशाचीही वासना शिल्लक उरत नाही. मग तो स्वच्छंदपणे भगवंताची ध्यानमूर्ती, त्याची कीर्ती आणि त्याचा प्रताप यांचे वर्णन करू लागतो. नाना ध्याने नाना मूर्ती, नाना प्रताप नाना कीर्ती, तया पुढे नरस्तुती तृणतुल्य वाटे. भगवंताच्या नाना प्रकारच्या ध्यानमूर्ती, सगुणमूर्ती, कीर्ती आणि पराक्रम वर्णन करण्यापुढे माणसाची स्तुती करणे त्याला अगदी कप्पदार्थ वाटते. असो ऐसा भगवत भक्त, जो ये संसारी विरक्त, तया समानिती मुक्त साधू जन. साऱ्या संसाराबद्दल विरक्त असणारा असा जो वर्णन केलेला भगवत भक्त असतो त्याला संत मंडळी मुक्त पुरुष मानतात. त्याचे भक्तीचे कौतुक, तया नाव प्रासादिक, सहज बोलता विवेक प्रगट होय. अशा पुरुषाची भक्ती जेव्हा शब्दरूप होऊन घेऊन प्रगट होते तेव्हा तिला प्रासादिक म्हणतात. त्याच्या सहज बोलण्यात आत्मानात्म विवेक प्रगट होतो. समासाच्या आरंभी ओंकाराचा धागा तोडू नये असे बजावले. ओंकार ही परावाणी होय. तेथपर्यंत पोचण्यास पश्चंती मधून जावे लागते. पश्चंती अर्थरूप आहे. ज्याच्या अंतर्यामी एकच भगवंत भरून राहतो, ज्याच्या मनाची सर्व अंगे भगवंतामध्ये गुंतून जातात, त्याच्या पश्चंतीमध्ये भगवंतांपासून इतर कल्पना, भावना, वासना, विचार, स्मृती, लक्ष व संवेदन यांना जागाच उरत नाही. अशी अवस्था झाली की त्याचे देहभान लोपते आणि परावाणी उदय पावते. हाच प्रतिभेचा जन्म होय. भक्ताच्या बाबतीत प्रतिभा दिवसेंदिवस बाळसे धरते. ती कधीच अंतर्धान पावत नाही. त्यामुळे तो जे बोलतो ते ओंकारमय असल्याने अत्यंत प्रासादिक असते. यानंतर श्री समर्थ उत्तम काव्याबद्दलची स्वतःची कल्पना वर्णन करतात. ऐका कवित्व लक्षण, केलेच करू निरूपण, जेणे निवे अंतःकरण श्रोतयांचे. आता उत्तम कवितेचे लक्षण ऐका. मागे सांगून झाले आहे तेच पुन्हा सांगतो. ते सांगितल्याने श्रोत्यांचे अंतःकरण तृप्त होईल. कवित्व असावे निर्मळ, कवित्व असावे सरळ, कवित्व असावे प्रांजळ अन्वयाचे. उत्तम कविता निर्मळ, सरळ आणि मागचा पुढचा संदर्भ स्पष्ट करणारी असावी. कवित्व असावे भक्तिबळे, कवित्व असावे अर्थागळे, कवित्व असावे वेगळे अहमतेसी. कविता भक्तीच्या भरातून आलेली असावी. ती मोठ्या आशयाने भरलेली असावी. तिच्यामध्ये अहंकाराचा मागमूस नसावा. कवित्व असावे कीर्तिवाड, कवित्व असावे रम्य गोड, कवित्व असावे जाड प्रतापविशी. कवितेत भगवंताची भरपूर कीर्ती असावी. कविता मन प्रसन्न करणारी व गोड असावी. कवितेमध्ये देवाचे पराक्रम काठोकाठ भरलेले असावे.
कवित्व असावे सोपे, कवित्व असावे अल्परूपे, कवित्व असावे सुल्लप्पे चरणबंद. कविता समजायला सोपी असावी, तशीच ती अंगाने लहान असावी. कविता क्लिष्ट नसावी, कवितेचे चरण नियमाप्रमाणे बांधलेले किंवा रचलेले असावे. मृदू मंजुळ कोमल भव्य अद्भुत विशाळ, गौल्य माधुर्य रसाळ भक्ती रसे. कवितेमध्ये मुख्यतः भक्तिरस असावा. त्या भक्तिरसाने कविता मृदू मंजूळ कोमल तशीच भव्य अद्भुत विशाल आणि व्यवस्थित रचलेली, मधुर आणि रसाने भरलेली अशी असावी. अक्षरबंद पदबंद नाना चातुर्य प्रबंध, नाना कौशल्यता छंदबंद धाटी मुद्रा अनेक. उत्तम कवितेमध्ये पुढील अनेक गोष्टी असाव्यात. अक्षरबंध पदबंध म्हणजे चित्रकाव्य, नाना चतुर रचना, चातुर्याने रचलेले निरनिराळे छंद, बंध, धाटी, मुद्रा, नाना युक्ती नाना बुद्धी, नाना कला नाना सिद्धी, नाना अन्वये साधी, नाना कवित्व. अनेक प्रकारचे उचित उपाय, चांगले विचार, सुंदर कला प्रकार, लहान मोठ्या सिद्धी, नाना कार्यकारण भाव, वेगवेगळे छंद. नाना साहित्य दृष्टांत, नाना तर्क धात मात, नाना संमती सिद्धांत पूर्व पक्षेसी. नाना तऱ्हेची माहिती, निरनिराळे दृष्टांत, तर्क प्रकार, कथा व कहाण्या, अनेक आधार वचने, पूर्व पक्षासगट सिद्धांत, नाना गती नाना वित्पत्ती, नाना मती नाना स्फूर्ती, नाना धारणा नाना धृती, या नाव कवित्व. अनेक प्रकारच्या अवस्थांचे वर्णन, भिन्न भिन्न क्षेत्रातील विद्वत्ता, कल्पना व स्फूर्ती यांचे निरनिराळे प्रकार, अनेक तऱ्हेच्या धारणा आणि धैर्याचे प्रकार, या व असल्या गोष्टींचे सुंदर वर्णन ज्यात आढळते ती उत्तम कविता होय. शंका आशंका प्रत्योत्तरे, नाना काव्ये शास्त्राधारे, तुटे संशये निर्धारे निर्धारिता. उत्तम कवितेमध्ये शंका, कुशंका व आशंका मांडून प्रत्युत्तरांनी त्यांचे निरसन केलेले असावे. अनेक काव्य ग्रंथ आणि शास्त्र ग्रंथ यांच्या वचनांचा आधार देऊन निश्चित निर्णय करावा आणि अशा रीतीने संशय मोडून टाकावे. नाना प्रसंग नाना विचार, नाना योग नाना विवर, नाना तत्वचर्चा सार, या नाव कवित्व. पुढील गोष्टी ज्या साहित्यामध्ये आढळतात त्यासच खरे उत्तम काव्य म्हणता येते. उत्तम कवितेमध्ये अनेक प्रसंग, विचार, योग, स्पष्टीकरणे, तत्वांबद्दलच्या चर्चेचा सारांश, नाना साधने पुरश्चरणे, नाना तपे तीर्थाटणे, नाना संदेह फेडणे, या नाव कवित्व. साधने पुरश्चरणे, तपश्चर्येचे प्रकार, तीर्थाटणे आणि अनेक शंकांचे निरसन असावे. जेणे अनुताप उपजे, जेणे लौकिक लाजे, जेणे ज्ञान उमजे, या नाव कवित्व. ज्या कवितेच्या योगाने अनुताप उत्पन्न होतो, लौकिक जीवनाची म्हणजे देहबुद्धीच्या स्वार्थी जीवनाची लाज वाटते, आत्मज्ञान काय आहे हे बरोबर ध्यानात येते. जेणे ज्ञान हे प्रबळे, जेणे वृत्ती हे मावळे, जेणे भक्ती मार्ग कळे, या नाव कवित्व. ज्ञानाचा उत्कर्ष होतो, वृत्ती मावळतात, भक्ती मार्ग आकलन होऊ लागतो. जेणे देहबुद्धी तुटे, जेणे भवसिंधू आटे, जेणे भगवंत प्रगटे, या नाव कवित्व. देहबुद्धी नाश पावते, दृश्य भवसागर आटतो, भगवंत प्रगट होतो. जेणे सद्बुद्धी लागे, जेणे पाषांड भंगे, जेणे विवेक जागे, या नाव कवित्व. सद्बुद्धी अंगी जळते, आत्मज्ञान विरोधी मते भंग पावतात, आत्मानात्म विवेक जागा होतो. जेणे सद्वस्तू भासे, जेणे भास हा निरसे, जेणे भिन्नत्व नासे, या नाव कवित्व. सद्वस्तू परब्रह्म प्रचितीस येते, मिथ्या दृश्यभास नाहीसा होतो, भेद सगळा नाहीसा होतो. जेणे होये समाधान, जेणे तुटे संसार बंधन, जया मानिती सज्जन, तया नाव कवित्व. जीवाचे समाधान होते, संसाराचे बंधन तुटते आणि ज्या कवितेला संत मान्यता देतात ती कविता उत्तम होय. ऐसे कवित्व लक्षण सांगता ते असाधारण,
परंतु काही एक निरूपण बुझावया केले. उत्तम कवितेचे लक्षण खरोखर सांगणे कठीण आहे, कारण ते फारच विलक्षण आहे. पण तिचे स्वरूप काहीसे लक्षात यावे यासाठी येथे थोडेसे वर्णन केले. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे कवित्व कला निरूपण नाम समास तिसरा. तर श्रोते हो, अशा रीतीने आपले या ठिकाणी दशक 14व्या मधील समास तिसऱ्याचे वाचन पूर्ण झाले आहे. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मंडळी, पुढील भागात परत भेटू. नमस्कार. हरिओम 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 हरिओम.